न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। म्हाळुंग्यात व्यावसायिक सिलेंडरपासून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग छावा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रंग्यात पकडलं। पिंपरी चिंचवड शहरातील म्हाळुंगे परिसरात व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। छावा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला रंगे हात पकडत तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर संबंधित व्यावसायिक सिलेंडर म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडालेली असून अशा प्रकारे पद्धतीने गॅस रिफिलिंग केल्यास दुर्घटना घडू शकते अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। या प्रकरणी व्यावसायिक सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी छावा संघटनेच्या नेत्या शीतल मोरे यांनी संबंधित जो कोणी विक्रेता असेल त्याला या आणि ज्या गाडी वगैरे आणि ज्या व्यक्तीला संबंधित व्यक्ती जो कोणी विक्रेता असेल त्याला या तरी तुम्ही येत असताना कशा प्रकारे गॅसची रिफिलिंग होत होती आणि काय घटना घडली आहे आणि कुठून ह्या सिलेंडरच्या टाक्या ज्या आहेत तुम्ही त्या पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहेत, काय घटना होती एकंदरीत? आम्ही येत होतो चाकणला, आम्ही भाजीपाला घ्यायला थांबलो होतो, तर तिथं मग वास येत होता थोडा। मग आम्ही पाठीमागे जाऊन बघितलं तर तिथं ना एक असं छोट्या टाकीतून मोठ्या टाकीत गॅस ट्रान्सफर केला जात होता आणि तिथं खूप टाक्या पण होत्या। मग आम्हाला वाटलं हे धोकादायक आहे, मग आम्ही पोलिसांना फोन केला। मग पोलिस आली आणि त्यांनी सांगितलं की बराच वेळ गेला आमचा, तिथं पोलिस आली आणि त्यांनी सांगितलं की टाक्या वगैरे घेऊन पोलीस स्टेशनला जातो म्हणून। सेटर बंद होतं ना, सेटर अर्ध होतं आणि जे सेटर होतं त्या ठिकाणी छोटी रूम आहे, त्या रूम मध्ये ना सिंगल रूम मध्ये हे सगळं काळा बाजार त्यांचा चालू होता। आजूबाजूला पूर्ण आणि आजूबाजूला पूर्ण फॅमिली आहेत, राहणारी लोक आहेत, दुकानं सगळे आहेत। आहेत तिथे। ठिकाण कुठलं? काळेवाडी। तुमचं नाव काय? माझं नीला राजगुरू। हे ठिकाण झालं ते मी भोसरी। एकीकडे माझं सुनीता काने निगडी, आणि तुमचं काय ते? शीतल काने निगडी, शीतल मोरे काळेवाडी। मला एक सांगा की आतापर्यंत तुम्ही 7 वाजल्यापासून ही कारवाईच्या संदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार नोंद करतो, पोलिसांनी आतापर्यंत तुम्हाला काही सहकार्य केलं आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी या कारवाईला पोलीस समोर जातात? पोलिसांनी आम्हाला सहकार्य असं केलं की हे सगळं आम्ही त्यांना दाखवलं, हे किती टाक्या आहेत एकंदरीत, ह्या सगळ्या काउंट केल्या टाक्या आणि कशा माध्यमातून त्याचं रिफिलिंग चालू होतं। हा जो पाईप आहे हे त्यांनी बघितलं, हे काय काय साहित्य त्या ठिकाणी आहे, वजन काटा आहे। आजूबाजूला लोक येत होते, 10 ते 12 लोक त्या ठिकाणी ऑलरेडी आले होते की आम्हाला ह्या टाक्यांमधल्या ह्या टाक्यांमध्ये सिलेंडर त्यांना पाहिजे होता। आम्ही तेही त्यांना निदर्शनास आणून दिलं। त्याच्यानंतर त्यांनी जो हे करणारा व्यक्ती होता त्याच्या संदर्भात त्यांचं बातचीत झाली की हे का करतो वगैरे असं। त्याच्यानंतर त्यांनी टेम्पो बोलवला आणि ह्या टाक्या त्याच्यामध्ये लोड करून या ठिकाणी आणण्यात आले। एकंदरीत आपण जर बघितलं तर व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो बंद झालेला आहे, मात्र आशा एजन्सीकडे व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होतो, त्यातून रिफिलिंग केल्या जाते। ही गंभीर गोष्ट आहे। आज जर समजा तुम्ही याकडे लक्ष केलं नसतं तर शेजारी राहत्या वस्तीमध्ये हे रिफिलिंग केलं जात होतं, आज मोठा अपघात होऊ शकत होता। तर याचा जिम्मेदार कोणाला ठरवलं, काय सांगायला एकंदरीत? सामान्याला पण त्रास आहे ना याचा। आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना, तिथं असं गॅसचं काही दुकान वगैरे नव्हतं, तिथं गॅसचा लिगली बोर्ड नाही, काय नाही। तिथं एक किराणा शॉप आहे आणि त्या किराणा शॉप मध्ये आणि त्याच्या पाठीमागे एक सिंगल रूम आहे आणि खूप म्हणजे आणि त्याच्या पाठीमागे पण एक रूम होती। आम्ही पोलिसांना म्हणत होतो की त्या रूम मध्ये गॅस सिलेंडर असण्याची शक्यता आहे, चला उघडा, तर त्यांनी काय एवढं म्हणजे हे केलं नाही आणि ते साईडला जाऊन त्यांना बोलत पण होते आणि बराच आमचा वेळ वेस्ट गेला की 6 वाजल्यापासून आम्ही थांबलोय आणि म्हणजे भयंकर त्रास झाला। असं वाटलं की नाही का की आपण काहीतरी मोठा गुन्हा करतोय आणि जर आपण आणि आम्हालाच उलटे प्रश्न विचारले गेले ते गॅस एजन्सीवाले होते, ते पण आम्हाला तुम्ही कोण आहे, असे 100 दुकान आहे, तुम्हाला आमचं दुकान भेटलं का, बाहेर काढलं, दरवाजा लावून घेतले आणि थोड्या टाक्या पण त्यांनी हे केलं, म्हणजे तिथून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं। ज्या वेळेस तुमच्या ह्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस त्या जो काही कोण सिलेंडरवाला होता ज्या वेळेस ती पकडण्यात आलं त्यावेळेस त्या व्यक्तीने तुम्हाला काही धमकीचा रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे, धमकी दिली आम्हाला की भोसरीपासून ते चाकणपर्यंत तुम्ही हा जो काही हे केला तर तिथून आतापर्यंत एवढे तुम्ही अनेक ठिकाणी हे म्हणजे
हे अनलिगली काळा बाजार चालू चालतो, आहे. काळा बाजार चालतो. तो कसा काही तुम्ही गप्पपणे खपून घेतला आणि तुम्ही इथंच का आले? Directly आमच्याच मग तुम्ही डायरेक्टली दुकानात इथंच का आले? इथून मागच्या मग ते लोक तुम्हाला तिथून काही कोण पैसे बोलत चालू होतं आहेत असं? हा का? असा समोरचा व्यक्ती आम्हाला फोनवरती बोलत पोलिसासमोर होता. बोलत होतं पोलीस येण्याच्या आधी पोलीस नव्हते तेव्हा. पोलीस येण्याच्या आधी. बरं, ज्या टायमाला तुम्ही पोलिसांना सांगितलं की बाबा अशा प्रकारचं जे काही सिलेंडर आहे ते सिलेंडर बंद खोलीत आहे ते असण्याची शक्यता आहे, तर त्या टायमाला पोलिसांनी तुम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला का या ठिकाणी? थोड्या वेळाने आम्ही ओरडल्यावरच मग हे केले आणि साईडला जाऊन बोलत पण होते. कोणाला बोलत होते? काय साईडला ते साईडला त्या व्यक्तीशी बोलत होते त्या जे संबंधित व्यक्तीचे जे रिपोर्ट करतात त्यांच्या. 112 आम्ही 112 ला फोन केला होता. एकंदरीत तुम्ही जर बघितलं त्यानंतर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर हे सर्व व्यवस्थित म्हणजे नाही का ह्या टॅक्या आणि ज्या गाडी वगैरे आणि ज्या व्यक्तीला संबंधित व्यक्ती जो कोणी विक्रेता असेल त्याला या ठिकाणी आणल्याच्या नंतर आत्ताच आम्ही येत असतानाच त्या टायमाला तुमचं कुठल्या तरी व्यक्तीबरोबर थोडीशी बाचाबाची चालल्याचा प्रकार होता. कोण होता बरं नेमकं तो व्यक्ती तुमच्याबरोबर अशा पद्धतीने जो वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो? तो गॅस मध्ये मुलगा होता आणि त्याचा तो ओनर आहे ना, तो दुसराच आहे तो, आणि त्या ओनरनी पण आम्हाला फोनवर बोललेलं आहे. तर त्या ओनरवरती सुद्धा कारवाई अशी आमची इच्छा आहे. बघू आता पोलिस काय करतात ते. आणि मग आता तुम्ही 4 महिला आहेत, 4 महिला या ठिकाणी या वेळेस रात्रीच्या 10 वाजत आलेले आहेत, रिक्वेस्ट केली की 10 वाजत आलेले आहेत, तरी देखील या पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये तुमच्या कुठल्याही तक्रारीचं निवारण हो, होत आणि म्हणतात नसलेले की पाहायला वेळ मिळतं. लागल, टाइम सांगू शकत सांगितलं नाही. तुम्ही होऊन आणि नका, त्यांना तुम्ही request साक्षीदार सांगितलं की व्हा. आम्ही महिला आहे, आम्ही फिर्याद आहे, आम्ही एवढं हे सगळं केलंय, आमच्या फिर्याद घ्या आणि आम्हाला जाऊ द्या पटकन सर, आम्ही महिला आहे. तर ते बोलले की वेळ लागल, सांगता येत नाही. टाइम लागला थांबावं या लागेल घटनेच्या असं संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथं काय तुमची भेट घेतली का किंवा तुम्ही अजून त्यांच्या नाही भेटण्याचा भेट. प्रयत्न अजून केला नाही का? अजून काही भेट नाही झाली. नाही आले येतील. कॉलवरती काय बोलणं वगैरे झालं नाही, नाही? नाही नाही मग किती वेळ तुम्हाला असं इथं थांबणार आहे तुम्ही? आता आम्ही पिंपरी 2 तास चिंचवडचे आणि हे आम्ही चाकण 6 माळुंगे वाजल्यापासून मडीचं हे परिसर. चालू आहे सगळं प्रोसेस वगैरे. आम्ही आता 6 दहा वाजता वाजले. कॉल केला होता. कॉल केल्यानंतर पण ते त्यांना लोकेशन सापडत नव्हतं. आम्ही स्वतः पर्सनली त्यांना नंबर घेऊन व्हॉट्सअप. पण आम्हाला आहे ना सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होतो की तिथं लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीमध्ये जर एखाद्या वेळेस त्याचा स्फोट झाला तर जीवितहानी होण्याची आणि त्यांनी खूप जेव्हा मोठी ते काढलं ना शक्यता ते होती. ह्याचं, ते ती गॅस- होऊ नये गॅस पण याचा आम्हाला झालेला सगळ्यात जास्त आनंद होतो की आम्ही हे जे काही केलंय ते एकदम चांगलं काम केलेलं आहे. ही अनेकांचे प्राण यामधून वाचलेले आहे. जे काही अनलिगली हे काही काम होतंय तिथेही कुठेतरी याला रोख बसलेला आहे. शहरात एवढा गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना देखील एवढा मोठ्या एवढा प्रमाणात मोठा काळ्या होतो. बाजारात सिलेंडर पाहायला जास्त मिळतो. होते. अजून एक दुसरी रूम होती, त्याच्यात पण सिलेंडर होते. म्हणजे तर आम्हाला आणि पोलीस त्यांनी नाही open नाही करत करू होतं. दिली आम्हाला ती पोलिसांच्या मदतीने तुम्ही रूम ओपन करण्यात का सांगितलं नाही, पोलिसांना? पण सांगितलं पण ते म्हणले बाद झाले, एवढे पण नाही झाले म्हणले. कोण म्हणलं असं? ते साहेब म्हणले. कोण आणि सांगितलं? एक तर हे सिलेंडर आम्ही लोड करताना जे काही या हे संदर्भात तुम्ही काय व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी भरलेले सिलेंडर घेऊन दुसऱ्या रिक्षामध्ये ते सप्लाय करून निघून चालले होते. हां. तेव्हा देखील पोलिसांचं आम्ही काम अडवायचा होतं की ते प्रयत्न केला. अडवण्याचा आणि प्रयत्न ladies ला अडवायचा केला. प्रयत्न त्याचे केला. पण आमच्याकडे फुटेज आहेत. करू आम्ही. म्हणजे आम्ही त्याचे व्हिडिओ काढले हां. की रिक्षामध्ये भरलेले सिलेंडर सगळे तुम्ही का video घेऊन आहेत जाऊ आमच्याकडं. देता? ते रिक्षा मधले पण आहेत, ते 3 तिकडे सिलेंडर साईडला भरलेले ठेवलेले सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडं. मला अत्यंत दुःख ह्याच गोष्टीचं होतंय की आम्ही प्रामाणिकपणे हे काम करत असताना सुद्धा आम्हाला एवढं. सुट्टी साहेबांना ऑनलाईन चालत आम्ही या संदर्भात ऑनलाईन तक्रार सीपी सरांना करणार आहे. एक आमच्याकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि ईमेलच्या माध्यमातून आम्ही वरती लिगली तक्रार करणार आहे. इथे घेऊ न घेऊ सीपी ऑफिसला आम्ही जाणार. थँक्यू. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.